सर नमस्ते. नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. माझं नाव अनिल हरी कोळी, मुक्काम पोस्ट तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपलं जे आता ऊसाचं क्षेत्र आहे, टोटल क्षेत्र किती होईल? 2 एकर आहे. 2 एकर आहे. हो. कुठली व्हरायटी? 86-032. लागण करून किती दिवस झाले? लागण 23 जूनची लागण आहे. 23 जूनची. जूनची. आज किती दिवस झाले? 215 दिवस झाले. 215 दिवस झाले. हो. आता याचं फुटव्या संख्या बघायला गेलो तर कांडी लागण नाही का? कांडी लागण आहे. कांडी लागण आहे. हो. फुटव्या संख्या जरा मोजून दाखवा बरं किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 फुटवे आहे की नाही? हो. आता कांडी लागण केली आणि 11 फुटवे. हा. आपल्या भागात तासगाव तालुक्यात ऊस शेती किती टक्के केली जाते? ऊस शेती आता भरपूर वाढली आहे की नाही? हो. जवळजवळ 80% ऊस शेती. ऊस शेती वाढली. बाकी मध्ये द्राक्ष असेल किंवा हो. भाजीपाला असेल. हो. आता तुम्ही ऊस शेती किती वर्षाला करताय? ऊस शेती आता 2 वर्षाला करतोय. हे 2 वर्ष आहे की नाही? हा. या अगोदर पण ऊस शेती कधी केली का नाही? नाही, मागचं एक पीक घेतलेलं आहे ऊस शेतीचं. आता तो प्लॉट जाणार आहे. बर. ते केमिकल वरचा होता? तो केमिकलवरचा होता. बर. ह्यात काय वेगळं पण काय जाणवत? वेगळं पण म्हणजे यात फुटव्यांची संख्या जास्त आहे. बर. सुरुवातीपासून कांड्यांची लांबी जास्त आहे आणि साईज पण चांगली. हो. आता हे जर पेऱ्यातलं अंतर बघायला गेलो तर की असं वाटेल की कुणी जर हा व्हिडिओ बघितला की सगळ्यांना वाटलं हे एडिटिंग केले काय असं वाटेल, आहे की नाही? हो. आणि जे जर लष्टर जर बघायला गेलं तर बोट फिरावावरती आहे की नाही? पांढरं लागते. आता सरांच्या वगैरे इथं पाठीमागे दिसते. तुमचं कोड कोड करा सर. पाठीमागे सगळं पांढरं लागलंय बघा, आहे का? इथं आपण बघू शकतो माझ्या हाताला पण लागले. आहे की नाही? हो. आता जसं की ह्या उसाला पावडर लावले काय असं वाटायला लागले. हो. तर कुठली पावडर लावली? काय आहे? चमत्कार काय आहे? नाही, काही लावलेलं काही नाही. लष्टर एवढं शक्य नाही सर? नाही, नव्हतं. मग आमच्या जे जुना प्लॉट मागच्या वर्षीचा होता त्याला एवढे हे नव्हतं. लष्टर नव्हतं. नव्हतं. बर. यावेळेला काय बदल काय केलाय? बदल केलाय म्हणजे एससीटी कंपनीचं एक खत वापरतोय. बर. किती बेसल डोस दिले? बेसल डोस 2 दिले. कधी कधी दिले? सुरुवातीला बाळवरणीच्या वेळेला दिला कृषी अमृत. बर. आणि नंतर मोठ्या भरणीच्या वेळेला 2 बेसल डोस झाले. हो. आता 2 बेसल डोसचा फायदा काय झाला आपल्याला? 2 बेसल डोसचा फायदा असा झालाय की बाकी फार काय केमिकल वापरावं लागलं नाही. बर. आणि फुटव्यांची संख्या योग्य आहे. ऊसाची जाडी योग्य आहे. ऊसाची साईज आहे म्हणजे कांड्याची लांबी चांगली दिसते. एकसारखी दिसते. आणि आता प्लॉट मध्ये आले आपल्याला समाधान वाटते. हो. आहे नाही? हो. आता आजूबाजूला आपले बरेच प्लॉट आहेत ऊसाचे प्लॉट आहेत की. त्यांची परिस्थिती काय आता? आता आपलाच पलीकडे एक प्लॉट आहे. पलीकडे माझा जुना प्लॉट आहे केमिकलचा. बर. तो केमिकलचा प्लॉट म्हणजे प्लॉट मध्ये बघितली की आज जाऊ वाटत नाही. त्या प्लॉट मध्ये कांड्या लांबीला एवढ्या हे नव्हत्या. नाही. बर. आणि ह्या प्लॉट मध्ये जर बघितलं अगदी हिरवागार दिसतोय. हो. आहे की नाही? एक जर पान बघितलं तर कोकण घेतला आपण पानाची हाईट किती असेल काय वाटतं? किती उंची असेल? 5 फुटाला थोडी कमी आहे की नाही? त्याची रुंदी बघा बरं, किती बोटं बसतात बघा बरं तुमची. आता 3 बोटं बसतात. 3 बोटं बसतात, आहे की नाही? म्हणजे उसामध्ये जर आपण बघायला गेलो हे पान पण रुंद झाले आणि हाईटला पण जास्त आहे. किती महिने झाले असेल आता म्हणला? आता 7 महिने झाले. 7 महिने. 215 दिवस झाले. बर. एवढ्या कमी दिवसात एवढी हाईट होणं आणि एकसारखेपणा जर ऊसात बघायला गेलो तर एवढा आपल्या भागात असा ऊस आहे का कोणाचा? नाही, माझ्या बघण्यात तर काही नाही दिसलं नाही. बर. आणि शिवाय काय झाडाला म्हणजे ऊसाला किमान 9-10 पानं हिरवी. 9 ते 10 पानं. 9 ते 10 पानं हिरवी. आता आपण ह्याचा बुडपाला काढलेला आहे की नाही? स्वच्छ करून घेतलेला आहे. ज्यावेळेला स्वच्छ केला त्यावेळेला बघतोय आता इथं ही टोपण आहे. चाल तर चालू आहे त्याची. आणि ही जी सगळी पानं वरची कशी आहेत? हिरवीगार आहेत. बऱ्यापैकी केमिकल शेतीमध्ये काय होतं
पाला कुठे पण वाळतो आणि कुठला पिवळा पडतो सगळा. केमिकल शेतीमध्ये म्हणजे मागचा प्लॉट आहे हा, त्याचा माझा अनुभव. हा. तर वाड्याच्या खाली एक दोन पानं किंवा 3 पानं हिरवी असायची, हिरवी असायची आणि बाकी सगळी बाकी सगळी वाळलेली का बरं ह्याचा अभ्यास केला का कधी? म्हणजे ती का लगेच आता अन्न निर्मिती कोण करतं? पान. हा म्हणजे पान जेवढं हिरवगार असेल म्हणजे हिरवं गर्द असेल हा तेवढं ते काय होणार? त्याचं अन्न निर्मिती खोडामध्ये करणार म्हणजे कांडीमध्ये करणार. बरोबर. त्यामुळे काय होतं? कांड्याची संख्या पण वाढणार आणि लांबी पण वाढणार त्याची. हे पानावर आहे. हो म्हणजे पान जर पिवळं पडलं तर काय होणार? बरोबर. त्याची कांडे पेरातलं अंतर पण लहान होणार आणि अन्ननिर्मिती कमी होणार. होणार. आपण जी टेक्नॉलॉजी वापरली वैशिष्ट्य वैदिक टेक्नॉलॉजी वापरली हा. त्याने काय केलं असेल? काय वाटतंय तुम्हाला? एसीटी वैदिकीमुळेच जरा म्हणजे हिरवा पाना जरा जास्त राहिलाय आणि हिरवी पानं जास्त आहेत. जास्त आहे. 9 ते 10 पानं आहेत हिरवी. हिरवी हो म्हणजे आता बघायला नाही तसंच बघायला गेलो तर मोजायला गेलं तर सहजासहजी जर मोजलं तरी जास्त आहेत पानं. मोजू शकतो आपण. मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 पान आहेत. 10 पान चालू आहे त्याचं. चालू पान त्याचं. ही जर जाडी बघायला गेलो सर हो. जाडी किती आहे? 10 पान चालू आहेत. जाडी किती आहे तिची? ती जाडी आता 1 इंचापेक्षा जास्त आहे की. आहे की नाही? हो. आता आपण माळ्यानं आपण रोडवरनं बघितलं प्लॉट. दोन्ही बाजूचे प्लॉट कसे आहेत? पिवळे. आणि आपलाच प्लॉट कसा? हे मधला प्लॉट एसीटी वैदिकचा हिरवा दिसतो. जे दोन्ही प्लॉट केमिकलचे आहेत हे स्पष्ट दिसून येते. आहे केमिकलचे आहे की नाही? ते दोन्ही प्लॉट केमिकलचे आहेत. आहे का? माझा पहिला आपला दुसरा प्लॉट आहे तो केमिकलचा आहे. केमिकलचं आहे आणि साईडचं पण केमिकलचं आहे. हो. आता दोन्ही प्लॉट मध्ये जर विभिन्नता म्हणजे फरक बघायला गेलो तर काय डिफरन्स काय जाणवते तुम्हाला? नाही हिरवापणा जास्त वाटतोय बर. त्याला. आणि मातीमध्ये काय फरक आहे दोन्ही प्लॉटच्या आणि ह्या मातीमध्ये? सर मातीमध्ये ना हा जर थोडासा भुसभुशीतपणा आहे ना थोडा जास्त वाटतो. बर. या प्लॉट मध्ये मागचा जे प्लॉट आहे मी केमिकलचा केलेला हा त्या केमिकलचे भोंड्याची माती अशी कठीण आहे. असं हाताने निघत नव्हती. नाही. बर. हे आता हाताने सहज अगदी चहा पावडर घेतले का तसे हो, निघते. सुटसुटीत होते सगळे, है की नाही? हाताने निघते. एवढी जमीन पोकळ करण्यासाठी केमिकल मध्ये शक्य आहे का हो? नाही केमिकल मध्ये शक्य आहे का नाही माहित नाही. हा. पण आम्ही ह्याला सॉइल चार्जर दर आठवड्याला सोडतोय. बर. त्याचा फायदा काय? किती गुंठ क्षेत्र आहे आपलं? अर्धा एकर आहे. अर्धा एकर. हो. त्याला किती सोडतो आपण? 25 एक अर्धा लिटर कंटिन्यू चालू. कंटिन्यू दर आठवड्याला सोडतो. उसाला शेतकरी जर बघायला गेलं तर मुळीवर शक्यतो कोण काम करत नाही. हा. तर दर आठवड्याला सोडायचं कसं काय? असं म्हणजे कसं काय समजलं तुम्हाला? मला समजलं म्हणजे आपले माळी सर आहेत बर त्यांच्याकडून मी औषध वगैरे घेतो त्यांच्याकडून. बर बर पण त्यांनी सांगितलेलं बर. की दर आठवड्याला सोडा म्हणून. त्याचा दर फायदा आठवड्याला सोडलं काय फायदा होतो तुम्हाला? दर आठवड्याला सोडल्यामुळं हे सगळं रान बसलेलीच असते ना. आहे की नाही? हे जर प्रत्येक शेतकऱ्यांनी टेक्नॉलॉजी वापरली तर काय होईल? काय नाही वाटतं? टेक्नॉलॉजी चांगली फायदेशीर आहे. फायदेशीर आहे. हो 100% फायदेशीर आहे. तुम्ही शेती किती वर्षाला करता मला सर? मी 20 वर्षाला शेती करता आहे की हो. नाही? अगोदर केली रासायनिक शेती, आता केली वैदिक शेती. शेती करतो. एकदम वैदिकडे का वळाला? नाही मी राम सरांचे व्हिडिओ वगैरे जरा युट्यूबला बघितले. बर ते जरा मला व्हिडिओ मध्ये जरा थोडस नाविन्य दिसलं. बर. मग उत्सुकता म्हणून हं. माझा हा अर्धा एकराचा प्लॉट आहे. हं. तो अर्धा एकराचा प्लॉट म्हटलं आपण वैदिक शेतीवर ट्रायल करूया बर. म्हणून अर्धा एकरा प्लॉट मी वैदिक शेतीवरती केला. केला. अगोदर केलेली 20 वर्षाची केमिकल शेती हो. आणि आता तर एकदम वैदिक मध्ये वैदिक तर अगदी चमत्कार दिसायला लागला सगळा, आहे का हो नाही? दिसतो हिरो. एकदम विश्वास कसं काय ठेवला सर? नाही मी व्हिडिओ बघितले म्हणून एकदम विश्वास ठेवला नाही. हा. म्हणून तर ट्रायल साठी अर्धा एकरच केले. बर. आता काय वाटतंय तुम्हाला? मग आता पुढच्या वर्षी 2 एकर लागण करणार आहे. ते आता वैदिक वरतीच करणार आहे. बर. टोटल टोटल शेती किती सर आपली इथे? मग 4.5 एकर आहे. 4.5 एकर. हो. त्यात कोणती कोणती पिकं आहेत? आता सध्या 2 एकर ऊस आहे हम्म. आणि 2 एकर कोरडवाहू आहे. आता आपण जी बघितली लाईन हा. ह्या प्लॉटच्या वैदिकच्या प्लॉटला लागून एकच सर आहे. हो ती सरी कशी आहे हो? ती वैदिकला लागून जी एक सरी आहे ना हा. ती सरी पलीकडच्या केमिकलच्या ती केमिकल मधली जाई ती हम्म. सरी. बर. पण एकच सरी एकदम फास्ट आहे. फास्ट उजवी दिसते म्हणजे उजवी दिसते असं. हा. त्याचे जे वॉटर सूट निघालेत हा. आणि आतल्या उसाचे जे वॉटर सूट आहेत हम्म. त्यात फरक आहे. त्या ह्या उसाला म्हणजे आता जो आपण वैदिकचा प्लॉट आहे हा हम्म. त्याच्या शेजारची सरी आहे उसाची. हम्म. त्या वॉटर सूटला प्रत्येक म्हणजे ड्रिप गड्ड्याला आपली. हा, हा.
ऊसाच्या प्रत्येक गड्ड्याला 2-3 तरी वॉटरसूट आहेतच आणि ते पण जाड आलेत आणि अगदी. तेही झाड आलेत. ठोसदार आलेत. हो. आता हा जो आहे हा आपला जुना ऊस बरोबर का? हा जुना ऊस आहे. है की नाही? आता आपण इथं जो आहे हा नवीन ऊस लावलेला आहे. नवीन ऊस आहे. तिथं ड्रीप असल्यामुळं आणि नवीन खतं जे आहे ऊस घेतली होती हा आणि इथे एक ड्रीप आहे. ड्रीप आहे म्हणजे इथं सगळी खतं पडल्यामुळं ह्याला काय बदल जाणवला आपल्याला? त्याचा बदल जाणवला असा, या नवीन ऊसाची जी वैद्यकीय आपण बेसोलर दिला. बेसोलर देतोय बरं, हा. किंवा असं ज्या वेळेस सोडतोय तर त्याचं सगळं त्या शरीराला मिळालं सगळं. या शरीराने सगळं खत शोषण करून घेतलेलं आहे. बरं. त्यामुळं फुटवे बघायला गेलो वॉटर शूट. हे वॉटरशूट आहेत ना, ते वॉटरशूट असं निघाले 9-10 कांड्या आहेत. आणि त्याचं पोत बघा त्याचा असे 9-10 कांद्याची वॉटरशूट झाली. त्या कांड्याला लस्टर आहे का साहेब? नाही त्या कांद्याला बघा बरं लस्टर, ह्याला पावडर कुठं आहे का बघा बरं. नाही. ह्याला कसल्या पावडर आली? म्हणजे जुन्या हा ऊसाला जुना ऊस आहे. जुन्या ऊसाला हा केमिकलचा ऊस ऊस आहे आहे. आणि फक्त ह्या सरीवर पडतोय म्हणून आम्ही शेंड तोडलेले आहे. बरं. हा केमिकलचा ऊस आहे आणि हे नवीन फुटवे निघालेले आहेत. त्या- आता ऊसामध्ये जर बघायला गेलो तर वॉटर शूटची जे वजन आहे हा. ते मूळ ऊसाचं येत नाही. म्हणजे वॉटर शूट जेवढे निघतील तेवढे फायदेशीर असते ऊसामध्ये, फायदेशीर असतं. है की नाही? हो त्या सरीमध्ये आपल्याला लक्षात आलं हो म्हणजे ही जर टेक्नॉलॉजी त्या ऊसामध्ये वापरली असती तर काय झालं असतं? तरी चांगला फरक पडला असता. कारण आता जी या ऊसाच्या शेजारचा जो सरी आहे हा त्याचे जे वॉटरशूट आहेत हा. ते 9-10 कांड्याच्या पेक्षा जास्त आहेत बरं. आता त्याची लांबी. आणि ज्या प्लॉटला सोडलं नाही तिथं आणि आतले जे सरी आहे त्या हा, त्याला जे वॉटरशूट निघालेत त्याला कुठं तरी एखादा निघालाय हा. पण त्याचे 5-6 कांड्या आहेत त्या. 5-6 कांड्या 5-6 कांड्या कुठं आणि 9-10 कांड्या हो कुठं? 9-10 आणि कांड्या. फुटव्यामध्ये किती जास्त आलेत? फुटवे किती जास्त फुटवा त्या आतल्या सरीसनी म्हणजे क्वचित दिसतोय कुठंतरी एखादा, हा पण इथं प्रत्येक गड्ड्याला 1-2 आहे. म्हणजे सरास आहे. म्हणजे एक गड्डा असा कुठं वाया असं गेलेला वाया नाही. नाही, वाया म्हणजे म्हणजे त्या प्लॉटला आपण वैदिक दिलेलं नाही, परंतु तो प्लॉट ह्या प्लॉटच्या शेजारी आहे. प्लॉटला वैदिक दिलेलं नाही त्या, परंतु या वैदिकच्या प्लॉटच्या शेजारी तो प्लॉट आहे. त्याच्यामुळे पोषण त्याला थोडं मिळालं. त्यामुळे त्याला त्याचं पोषण मिळाले. तरी पण एवढी फायदा झाला एवढा मोठा 4 प्रमाणात. फूट अंतर असल्यामुळे 4 फूट अंतर असल्यामुळं हम्म. मध्ये एक सरी आहे ना, म्हणजे पलीकडे सरीला असल्यामुळे 4 फूट अंतर असल्यामुळं त्या पलीकडच्या उसानं याचं शोषण करून घेतलेलं आहे अन्न. तर हा जो ऊस आहे आता जर एवढे आपण फुटवे बघतोय, हे फुटवे आणि ही जी जाडी आहे त्याचबरोबर हे जे हिरवेपणा आहे त्याची वाढ किती होईल आणि उत्पादन किती मिळेल काय अंदाज तुम्हाला? साहेब आता जानेवारी महिना आहे, हम्म. अजून ऊस जायला 12 महिने तर आहे किमान. म्हणजे 12 महिने तर अडसाली ऊस आहे आपला. अडसाली ऊस आहे. बरं बरं किमान 12 महिने ऊस जायला लागेल. 11-12 महिने लागतील. बरोबर. आता 9-10 कांड्या आहेत ऊसाच्या. 8-9 कांड्या तरी ऍव्हरेज आहेतच. बरं. 8-9 कांड्या आता आहेत. नुसत्या कांड्या 8-9 जरी असल्या तर त्याचं साईज मोठी. नाही, size आता पण केमिकलची जर बघायला गेलो साईज पण मोठी तर आहे 4 बोटाची एक आणि 8-9 कांड्या आहेत आता सध्या. हं. अजून 12 महिने अवकाश आहे. हं. महिन्याला किमान 3 कांड्या ऊसाची वाढ आहे. वाढवते. किंवा म्हणजे 2.5-3 कांड्या वाढतात. आता तसं बघायला 12 महिन्यात 3 कांड्या महिन्याला धरू आपण. हा जर अगदी 2.5 धरल्या, हा 12-24 आणि कांड्या. 6-30 30. 30 कांड्या आणि ह्या एक 8-10 कांड्या. बरं. म्हणजे 40 कांड्या 40 कांड्या व्हायलाच पाहिजे. व्हायला पाहिजे. आता तसा बघायला गेलो तर एक ऊस किती किलोचा भरायला पाहिजे मग ते त्यावेळेला? तो 1 किलोचा ऊस हं. साधारणतः 3 किलोच्या आसपास भरेल. आहे की नाही? आता एका 30 एकरामध्ये जर बघायला गेलो सर, हं. एका एकरामध्ये किती फुटवे संख्या असेल? 40 ते 45 हजार एका एकरात बसते. एकरी 40 ते 45,000. आहे की नाही? हो. आपण काय नाही धरू, 3 किलो नाही 2.5 किलो जरी धरलं हा काय ॲव्हरेज निघेल? 2.5 किलो जरी धरलं तरी 100 टन सहज सहज, बडे आराम से. आराम है की नाही? हो. आपल्या भागात बघतो कारखान्याचं हा. तर बायांना काय ॲव्हरेज काय चालू आहे सगळ्यांचं सरासरी काय? 40, 45, 50. 40-45 टनानं शेतकऱ्याची जे खर्च आहे तो भागतो का? नाही बघत है की नाही. नाही? म्हणजे ऊस शेती जर बघायला गेलो तर तशी तोट्यात चालली आता तोट्यात. दिवसेंदिवस. हो, हो. जशी आधी 20-25 वर्षापूर्वी होती हो. त्या सुरुवातीला बघा 60-70 टन ॲव्हरेज किंवा 80-90 टन ॲव्हरेज निघायचं. हो. जसं
केमिकलचा वापर जास्त झाला तसं तसं काय झालं, उत्पन्न कमी आलं. कमी आलं, खर्च वाढला परंतु उत्पादन कमी व्हायला लागलं. वैदिक खर्चाच्या बाबतीत काय अनुभव आहे तुमचा? वैदिकला सुद्धा काही फार खर्च येतोय असं काही नाही. म्हणजे रासायनिकला तर आता कुठं स्वस्त आहे रासायनिक. बर. रासायनिकच 1500-1600 रुपयाच्या खाली पोहत नाही, येत नाही. एक येत नाही. बर. आणि वैदिक जर बघायला तर 550 रुपयाला कृषामृत येते. कृषामृत त्याबरोबर जर बाकी जर दिलं तर त्या प्रमाणात अगदी त्या प्रमाणात कमी खर्चात कमी येते. खर्चात येते. बर. खर्चाच्या बाबतीत पण खर्च कमी येते. माफक आहे. म्हणजे असं काही नाही की म्हणजे वैदिक खर्च रासायनिकपेक्षा जास्त होतोय असं नाही. नाही. तर बरेच तर आपल्या भागात जे काही शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? रासायनिक शेती जरा रासायनिकचा वापर कमी करून वैदिक शेती फायदेशीर ठरेल. बर. म्हणजे रासायनिक बंद करायला पाहिजे. हा, म्हणजे कसं की एक जमिनीचं जे आपण हे म्हणतो सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. सेंद्रिय कर्ब वाढला पाहिजे. जी सुपीकता आहे जमिनीची ती वाढली पाहिजे. आता राम सर नेहमी सांगतात बघा, जो पण मातीला आपण तृप्त करत नाही तो पण माती आपल्याला तृप्त करत नाही. बरोबर. म्हणजे आपण काय केलं, ह्याला 2 बेसूल जर डोस दिली ते अगदी पोट भरून दिलेले त्याला जर आपण दिलं तर आता पीक बघतोय अगदी इथं प्लॉट मध्ये आपल्याला बाहेर जाऊ वाटत नाही. असं अगदी समाधानकारक पीक आहे. राम सरांचे व्हिडिओ बघूनच मी याच्याकडे वळलो. वळाला. जर बघितलं आपण तर हा पूर्ण हिरवागार जो दिसतो वैदिकचा आहे. आणि इथपर्यंत इथून इकडे वैदिक आहे. हा, इथून हा त्याच्या लगतची सरी आणि ही लगतची आहे. बरोबर. आणि त्याच्या ही सगळी हिरवी झाली आहे. हिरवी झाली एकदम बरोबर. पिवळी पडली होती सगळी. आणि त्याच्या तिकडं जर बघितलं तर तशी पिवळी पडलेली आहे. पूर्ण पिवळी पडली. शेतकरी मित्र हो, इथून हा पूर्ण वैदिकचा आहे. आणि ह्या बाजूने जर बघितलं तर इकडे देखील केमिकलचा आहे. केमिकलचा पूर्ण वाळलेला आणि निर्जीव असा दिसतो. आणि ह्या बांधापासून इकडे जो वैदिक आहे तो अतिशय सशक्त आणि तंदुरुस्त दिसतो. आपण जर असं बघितलं खूपच सुंदर आपल्याला व्ह्यू मिळतो. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाला लागते सर? माळी सरांचं. माळी सर नमस्ते. तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर. बाळासू माळी, तासगाव, 8010298727. तर आपल्या भागात जे काही ऊस शेतकरी आहे सर, की जे आता टनेजला वैतागले किंवा पाला करपणे अशा बरेच समस्या येतात, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? त्यांना आता रासायनिकपेक्षा वैदिक शेतीकडे थोडस वळलं पाहिजे. माती जेवण ठेवून आपल्याला उत्पादन काढायचं आहे. हो. पैसे किती जरी मिळवले तर बँकेत जरी ठेवले तरी ते पैसे पुरणार नाहीत, कारण माती आपल्या पुढच्या पिढीला आपण जेवण देऊ शकतो. मातीची सुपीकता वाढली पाहिजे. ठीक ना? मातीची सुपीकता वाढली पाहिजे. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर. थँक्यू. नमस्कार.